सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई हे पुस्तक. आणि आजचा तिसरा भाग वाचते आहे, तर सुरुवात करते. मागच्या भागात आपण बघितलं की पु ल आणि त्यांचे मित्र हे मॉन्जिनी या रेस्टॉरंटच्या बाहेर उभे होते. आता तिथे गेल्यानंतर काय होतं आहे ते बघूया. चौघा मित्रांच्या खिशात मिळून 10 रुपये होते. त्यावेळी मुंबईस राईस प्लेट 2.5 आणे होती आणि मटण वाटीसह 4 आणे. त्यामुळे जास्तीत जास्ती म्हणजे 10 पट रेट बसला तरी चौघात मिळून 10 रुपयात भागावं असा हिशोब झाला होता. तात्पर्य पैशाची बाजू बळकट होती असं आम्हाला वाटलं. प्रश्न होता, ताट मागवायचं कसं? शेवटी प्रत्येकानं आपापल्या देवतेचं स्मरण करून आत पाऊल टाकलं. बराच वेळ आमच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही आणि आम्ही त्या अत्यंत अपरिचित वातावरणात तरंगायला लागलो होतो. ती चादरी पसरलेली मेजं, कोपऱ्यातून येणारे इंग्रजी संगीताचे सूर हे सांद्र असतात असं त्या काळातल्या बहुतेक ख्यातनाम कादंबरीकारांनी बजावून सांगितलं होतं. भर दुपारची वेळ असूनही त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात प्रकाश अंधुक अंधुक होता. तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे चकचकत होते. त्या काळात टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा. सुरी, काटा, चमचा या गोष्टींची बालपणापासून धास्तीच. अभक्ष्याचं भय नव्हतं, परंतु नळी काट्याने कशी उचलायची? सुपात पाव बुडवून खाता येतो का? टेबलावर 2-3 सुऱ्या काय कापण्याच्या उद्देशानं ठेवलेल्या असाव्यात? आणि डाव्या हातात सुरी की काटा? यासारखे मूलभूत प्रश्न डोक्यात थैमान घालीत होते. अशा या गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही चौघे उभे असताना येस सर असा आवाज कानावर आला. कोणत्याही गोऱ्या माणसाने आम्हाला सर म्हटल्याचा हा पहिला प्रसंग. आम्हाला त्यांनी एका टेबलापाशी नेलं. खुर्च्या ओढल्या आणि ठरल्यासारखा चौघांनीही कपाळावरचा घाम टिपला. स्थानापन्न झाल्यावर कोणत्याही देशी हॉटेलात विचारावयाचा पहिला प्रश्न आमच्यातल्या एका निळूने इंग्रजीत विचारला, व्हॉट इज हॉट? आणि त्या गोऱ्या परिचारकाने, वास्तविक तो तितका गोरा नव्हता, पण त्या अंधुक प्रकाशात आणि सांद्र इंग्रजी वातावरणात आम्हाला प्रत्येकजण गोरा वाटत होता. त्यातला फक्त हॉट शब्द ऐकून खांबाजवळचा पंखा चालू केला आणि आमच्या पुढे मेनू ठेवला. पुढील 5-7 मिनटं त्या मेनूवरील हॉर्स ते काहीतरी येतपासून ते शेवटपर्यंतची नावं वाचण्यात लावण्यात अशी गेली. एकही शब्द लागत नव्हता. फक्त पुढच्या किमती कळत होत्या. आता जेवण मागवायचं कसं? हा सुरुवातीपासून भेडसावणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उभा राहिला. त्यातून तो वेटर कांबळीच्या मेणाच्या प्रदर्शनातील माणसासारखा निश्चल उभा. शेवटी निळूनं पुन्हा एकदा व्हॉट इज हॉट असं पुटपुटून पाहिलं. उत्तर नाही. मग मी नुसतंच एकदा त्याच्याकडे पाहून हसायचा प्रयत्न केला. तो पुन्हा गप्प. काही क्षण अशा चमत्कारिक शांततेत गेले आणि चौघांपैकी कुणाच्या तरी तोंडून 4 cups ऑफ टी अँड बिस्कुट्स असे शब्द सांडले. 4 टीज असं म्हणून तो गेला. टीचं अनेक वचन कपांच्या हिशेबात टीज असं होतं हे तळखडकरांच्या मालेत काळेच ट्रान्सलेशनमध्ये किंवा नेल्सन मॅकमिलन वगैरे महात्म्यांच्या कोणत्याही ग्रंथात आढळलेलं नसल्यामुळे 4 टीज व 40चा थोडासा आमच्या डोक्यात घोळ झाला. बहुधा 40 ही बिस्किटांची संख्या असावी असं गोविंदाला वाटलं. प्रत्येकी 10 बिस्किट सहज उडवता येतील असंही समाधान करून घेतलं. शेवटी चहादाण्यातून चहा आला, म्हणजे किटली हो. त्यात एक नुसती गुबगुबीत उशी होती. हा प्रकार काय हे कळेना. अनेक वर्षांनंतर त्याला टिकोजी म्हणतात हे कळलं. निळूची कल्पना
ती 40 बिस्किटांची भरलेली पिशवी आहे अशी झाली आणि त्यांनी ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला. त्या पुढच्या प्रकाराचं वर्णन करण्यात काही अर्थ नाही. त्या कडक चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवीत आम्ही फुटपाथवर उभे होतो. सारे तरखडकर, काळे, मॅकमिलन आणि नेल्सन कोळून पिऊनही इंग्रजी हॉटेलात जाऊन चहा कसा प्यावा, अगर 4 ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण मिळालं नव्हतं. परवापर्यंत कोटातून हिंडताना मॉन्जिनीच्या लगतच्या फुटपाथवरून जाताना उगीचच धडधडल्यासारखं होत असे. स्वातंत्र्याच्या चळवळीत मॉन्जिनीच्या त्या दुकानात शिरून सगळ्या कपबशा फोडण्याचं राष्ट्रकार्य करायची एक क्रांतिकारक कल्पना अनेक दिवस माझ्या डोक्यात रेंगाळत राहिली. तर अशी ही मजा. आता याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण उद्याच्या भागात वाचूया मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.